संविधान लेने वाले भारतरत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर, छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अन्नाभाऊ साठे, मौलाना आजाद और हमारे स्वर्गवासी जिसने ग्राहक संघर्ष समिति बनाए कॉमरेड हीरामन जी पगार साहब, और उनके नेतृत्व में गाड़ा खींचने वाले हमारे ग्राहक संघर्ष समिति के अध्यक्ष कैलाश जी सरकड़े साहब, हमारे बस्ती के लीडर अशोक जमादार, हमारी ताई यादव ताई, और हमारी पहचान 25 साल से है, लेकिन खाली सामाजिक काम और चलते चलते मुलाकात हो गई हमारी। मैं बोला कमल दादा मी इलेक्शन लढतो, तुला इलेक्शन उभा राहायचं ओबीसी मध्ये। उन्होंने कहा तू टेन्शन घेऊ नको, तुला संध्याकाळपर्यंत उमेदवार देतो, नाही जर दिला तर मी स्वतः उभा राहतो, माझा फोटो मी उभा राहतो। असं बोलल्यानंतर मी स्वस्थ झालो की बाहेर त्यांचे मुंबईचे मंत्रालयाचे काम करून आले। आल्यानंतर मला नंबर दिला की तुम्ही नंदूला जाऊन भेट, फोन कर। मग मी नंदकुमारला फोन केला, ते मी एकदम उतावल्यासारखं झाला, या लोक घरी या। त्यांच्या घरी गेलो, बसलो, काळा चहा पिला आणि त्यांना चांगलं वाटतं की ही चांगली माणसं आहेत, त्यांच्याबरोबर इलेक्शन लढायला काय हरकत नाही। ते तयार झाले। मग दादाने अजून एक, मी माझे घरचे 3 माणसं आणि नंदकुमार 4 माणसाचा मी प्लॅन केला, परंतु पूर्ण घरची माणसंच नको, परंतु आपण नवीन उमेदवार तयार केले आणि सर्वात अगोदर नंतर आम्हाला एक ॲडव्होकेट आता येतील आता 5 मिनिटात तुमच्यासमोर, शिल्पा बाबाजी पाटील, त्यांचे वडील सुद्धा उपसरपंच होते तुर्भ्या गावामध्ये। डी आर पाटील ज्यावेळी सरपंच होते त्यावेळेस ते उपसरपंच होते। मग ते त्यांना सुद्धा यांनी तयार केलं। 2 उमेदवार त्यांनी आपल्याला, उमेदवार चांगले आहेत। एक तुर्भ्या गावातून उमेदवार आहे, एक आपला उमेदवार कोपरी गाव, कोपरी गावामध्ये 12,000 वोटिंग आहे ऐरोली विधानसभेची। बाकीचे इथं टोटल या आपल्या मतदारसंघामध्ये 36,000 वोटिंग, 12 तिकडे गेल्यानंतर बाकीचे इकडे राहिले है ना। 20,000-22,000 वोटिंग तुर्भ्या गावात। त्या ठिकाणी माझा एकतानगर आहे, त्या एकतानगरसाठी आम्ही 2009 पासून एकतानगरमध्ये सर्व आम्ही मेहनत करतो। सर्व आमचे मुस्लिम बांधव आहेत, कोणी यूपीहून आलेले आहेत, कोणी बिहारहून आलेले आहेत पोटा पाण्यासाठी। आपल्या या ठिकाणी मुंबईमध्ये सर्वात मोठी मार्केट आहे APMC, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती। सर्व देशामध्ये जगामध्ये नंबर 1 मार्केट आहे। त्या ठिकाणी गोरगरीब लोक येतात आणि आपलं हमाली करून आपलं पोटगुजारी करतात। त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी आता त्या ठिकाणी आम्ही 25 नळ पोस्ट दिलेले आहेत, 160 मीटर बसवलेले आहेत। अजून मी बसवायचं होतं, परंतु काही झोपडीवाल्यांचे विरोधक असतातच, झोपडपट्टीला पाणी का देत आहे। आता म्हणलं तर आमच्या देशाचे प्रधानमंत्री काय बोलतात, मैं हर एक गरीब को घर दूंगा, त्याचा नारा होता, हर एक गरीब को 2022 तक के हर एक गरीब को घर दूंगा, घर के अंदर नल होगा, नल में जल होगा, घर उसका प्रकाशमय होगा, उसके घर के आंगन के अंदर गार्डन होगा, स्कूल होगा। हे सारा ऐकला। 22 बी गेलं, घर दिलं नाही, 23 बी गेलं, घर दिलं नाही, आता 25 बी आलं तर घर दिलं। तर कमीत कमी शिडको अधिकाऱ्याला कळत नाही, देशाचा प्रधानमंत्री बोलतो मी गरिबांना घर देणार, मग शिडको, महापालिका, MIDC, कलेक्टर हे गरिबांची घरं का तोडते। आम्ही आंदोलन मोर्चे करून 2011 पासून आम्ही आंदोलन करून शिडको भवनसमोर बसून 2011चा GR त्याच माणसाने जे आपले हिरामनदादा पगार यांनी रेटा लावून दिला, त्यावेळेस आपला GR आला। 2011 पर्यंतची ज्यांची घरं आहेत त्यांना आम्ही काय पैसे घेऊन घरं देऊ, पण 2001च्या पहिलीची घरं आहेत त्यांना मोफत घरं देऊ। आणि SRA स्कीम सुद्धा लागू झाली आपल्या 7 महानगरपालिकेला। SRAच्या माध्यमातून आपल्याला घरं मिळते, परंतु सिडकोचे हरामखोर अधिकारी आपल्याला त्याची NOC देत नाही। म्हणून आपल्याला या ठिकाणी आपला नगरसेवक पाहिजे, काय पाहिजे, सत्तेत जायला पाहिजे। आपण जोपर्यंत सभागृहामध्ये जाऊन आपण बोलणार नाही तोपर्यंत आपलं काय होणार नाही। प्रस्ताव तिथं जायला पाहिजे, प्रस्तावासाठी आपली 4 नगरसेवक
मग आपले घरात संघर्ष समिती पनवेलपासून ती इकडे कळव्यापर्यंत आहे. परंतु आपली लोक गरीब आहेत, पोटा पाण्याच्या पाठीमागे लागलेले आहे. आपण हरेक वस्तीमध्ये हरेक प्रभागमध्ये उमेदवार देऊ शकतो, पण कार्यकर्त्याचा पोटाचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही फक्त तुर्ब्यामध्ये 4 उमेदवार देतोय. बाकीचे आमचे मित्र पक्ष आहेत, समाजवादी आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे. अशा लोकांना आम्ही सोबत घेऊन नवी मुंबई विकास आघाडी तयार केलेली आहे. ती नवी मुंबई विकास आघाडी शिल्पाताई आगे वढो. सॉरी माफ करा. तर आपल्याला काय, तर आपण त्याच्यात उमेदवार जे दिलेले आहेत, आपण सभागृहातून आपण बाहेरून मोर्चा आंदोलन करतो, पण त्याला एवढं काही नसतंय. म्हणून ज्यावेळेस सभागृहामध्ये नंदकुमार जाईल, भारतीय आपला शिल्पाताई जाईल, माझा मुलगा कलीम पटेल जाईल, माझी मुलगी तबस्सुम पटेल जाईल, हे चौघं मिळून तिथं कमिशनरला हलवतील, मुख्यमंत्र्याला पत्रव्यवहार करतील, गृहमंत्र्याला ते जो पण घर खातं होते त्याला पकडते आणि तुमच्या झोपड्याचा मार्ग लावल्याशिवाय राहणार नाही. तर आम्ही गाडी बंगले काँक्रिटीकरणचे नगरसेवक बनवणार नाही. आम्ही सामाजिक काम करणारे नगरसेवक तुम्हाला देणार. आजकालचे नगरसेवक निवडून आले की त्यांचं काय, फक्त टेंडर पास करा, इकडचं गटर फुटलं, चांगलं गटर तोडा आणि त्याचे पैसे काढा, 50% महापालिकेला द्या, 50% आपल्या खिशात. अशी नगरसेवक आपल्याला तयार नाही करायचं. आपला नगरसेवक झुपडीधारकाच्या हक्कासाठी, गरिबाच्या हक्कासाठी, फेरीवाल्यांच्या हक्कासाठी आपण आपला नगरसेवक निवडून द्यायचा आहे. तो काम आपला नगरसेवक करणार. म्हणून आपण काय केलंय, एवढे मोठे पक्ष आहेत त्या ठिकाणी, BJP, राष्ट्रवादी, धमाल मोठमोठे पक्ष आहेत, पण त्या पक्षाने अजून त्याच्या लक्षात सुद्धा नाही की कार्यक्रम लावावा. परंतु आम्ही आमच्या घरात संघर्ष समितीच्या वतीने, नवी विकास आघाडीच्या वतीने आम्ही 20 डिसेंबरला 11 ते 2 विश्वनाथ भावे नाट्यगृहामध्ये आपण या 4ही नगरसेवकांची तिथं उमेदवारीसाठी आपण डिक्लेअर करणार आहोत आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण कार्यक्रम करणार आहोत. तर सर्व आपल्या ग्राहक संघर्ष समितीच्या लोकांनी त्या कार्यक्रमाला, आपला कार्यक्रम आहे, आपण त्या ठिकाणी जमा करणार. मी नंदूभाऊला बोललो, तुला इलेक्शन लढवायचं ना, तुझी परीक्षा आहे, वर्किंग डे कर, सुट्टी नाही त्या दिवशी, पण तू 100 लोकांना घेऊन ये त्या ठिकाणी, तुझ्या हातावर. त्या ताईला पण बोललो, शिल्पाताई तुम्ही फक्त 100 लेडीज आणि जेंट्स घेऊन या, तुमचे 1000 वोटिंग तयार. मी म्हटलं माझे 2 आहेत, मी 200 लोक घेऊन येईन, माझे 2000 वोटिंग झाली. 4-4.5 मग घरात संघर्ष समितीची लोक आणतील, ते वेगळे मतदार तयार होईल. आपण 4.5-5 मतदान घेतलं की आपण त्या ठिकाणी निवडून आलो असं समजायचं. या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. तर आता आपण इथून गेल्यानंतर आपल्या वस्तीमध्ये सर्व लोकांना निमंत्रण करायचं आहे. 20 डिसेंबरला सुट्टी करा, ताई कामावर अजिबात जायचं नाही. आपल्याला या दादाचं स्वप्न साकार करायचं आहे, कैलास दादाचं स्वप्न साकार, आपला हिरामन दादाचं स्वप्न साकार करायचं आहे. पण कैलास दादाच्या नेतृत्वाखाली आपण ते कार्यक्रम घेतो आहोत. तो आपला कार्यक्रम सक्सेसफुल व्हायला पाहिजे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपली घरात संघर्ष समिती, आम्ही तर 400 लोक आणणारच आहोत, तुम्ही सुद्धा लोक आणताय, तर ते आपला कार्यक्रम छान होईल. आणि त्या ठिकाणी दखलपत्र कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाला समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आपले अबू आसिम आझमी साहेब येणार आहेत, आपले शेकापचे राजेंद्र कोरडे येणार आहेत, आपले शेकापचे आपले पनवेलचे बाळाराम पाटील, पहिला माजी आमदार बाळाराम पाटील, त्यांना चांगल्या प्रकारे SRS स्कीम कशी राबवायची त्यांना चांगला नॉलेज आहे, ते तुमच्यासाठी त्या ठिकाणी शेअर करणार आहे. बरेच अजून आपले प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी उपस्थित राहतील. चांगल्या प्रकारे आपण नवी स्तरीय हाऊसिंग परिषद आपण त्या ठिकाणी आयोजित केली आहे. त्या हाऊसिंग परिषदेला चांगल्या प्रकारे आपल्याला भाग मिळेल आणि आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोक समाजामध्ये प्रचार करू. आपल्याकडे विषय आहेत, त्यांच्याकडे विषय नाही, हे बी आपल्या ऑपोजिशन आहेत. बघितले शिल्पाताई बघितली, पहिला हे लोक होते त्यांनी काय केलं नाही, आता दुसरं 10 वर्षापासून आलाय त्यानं काय केलं नाही. म्हणून मला राजकारण करायचं आहे, मी स्वतः मैदानात उतरली, मला नाही करू शकतो. आमचे नंदुबाई बोलते, अरे इकडे बरेच लोक आले, काहीच काम केलं नाही. म्हणून आम्हाला समाजाचे काम करण्याची आवड आहे, आम्ही समाजाचे काम करणार आहोत. याच्यासाठी मी तर आयुष्य घालवलं. मी 1992 पासून भारी बहुजन महासंघाचं काम केलं, रिपब्लिकनचं काम केलं, बाबासाहेबांच्या घरांना चिटकून आलो. डॉक्टर आता सध्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये मी काम करतो, कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच या देशाला न्याय दिलेला आहे. यापुढे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आपल्याला न्याय देऊ. चांगल्या प्रकारे त्या उमेदवाराला नाही, फक्त आपली तन मन या दोन वस्तूंनी आपण या उमेदवाराला ज्या वेळेस दिली आहे ते तुम्हाला सांगू. कारण 3 जानेवारीपासून सावित्रीबाईंची आपल्याला जयंती करायची, आपल्याला प्रचाराला लागायचं आहे. 3 तारखेला आपल्याला निशाणी भेटेल, चिन्ह भेटेल. त्या चिन्हाच्या माध्यमातून आपण काम करू आणि आपली बहुमतानं निवडून आणू. याविषयी आपण बैठक जी लावलेली आहे विश्वनाथ भावेला, त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी सज्ज व्हा. ताकदीनुसार लोक रस्त्यावर काढणं, विश्वनाथ भावेला पाठवा, हीच तुमच्याकडून अपेक्षा करतो. तुम्ही माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत.